आद्य देवता श्री गणेश, विद्येची देवता सरस्वती आणि सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना नमन करून आजच्या उपक्रमाची सुरुवात करूया. द्वितीय भाषा अक्षर भारती या पाठ्यपुस्तकातील अतिशय सुंदर पद्य हिरवागार झाडासारखं या कवितेचे अंतरंग उलगडण्यासाठी आपल्यामध्ये उपस्थित आहेत सौ सुषमा चंद्रशेखर तगारे मॅडम. उच्च विद्या विभूषित सुषमा मॅडम यांचे शिक्षण MA BEd पर्यंत झाले असून शिक्षण प्रसारक मंडळाच्या SPM इंग्रजी मीडियम या निगडी पुणे येथील शाळेत त्या शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. सुषमा मॅडम यांना 20 वर्षाचा अध्यापनाचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी हॉलमार्क या ग्रीटिंग कार्ड कंपनीत 4 वर्ष कॉपीरायटर म्हणून कार्य देखील केलेले आहे. वृत्तपत्रे, मासिके इत्यादीतून प्रासंगिक लेखक म्हणून तसेच विद्यार्थ्यांसाठी नाट्य व नाट्यछटा लेखक म्हणून सुषमा तगारे मॅडम सुपरिचित आहेत. आजच्या या उपक्रमात सुषमा तगारे मॅडम सारखे बहुआयामी व्यक्तिमत्व आपल्याला मार्गदर्शिका म्हणून लाभले. आजच्या या 12व्या पुष्पात अक्षर भारती वर्ग 10च्या पाठ्यपुस्तकातील हिरवगार झाडासारखं या कवितेवर मार्गदर्शन करण्यासाठी मी सौ सुषमा तगारे मॅडम यांना आमंत्रित करते. सर्व शिक्षक बंधू भगिनींना सादर नमस्कार. आज मी तुमच्या समोर हिरवगार झाडासारखं ही कवी जॉर्ज लोपिस यांची कविता सादर करणार आहे. आदर्श पाठाचे सादरीकरण अशी या उपक्रमाची संकल्पना असली तरी एक शिक्षक म्हणून मला समजलेला अर्थ, कवितेकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि कविता समजून घेताना मी स्वतः शिकताना मनात आलेले विचार या सर्वांचं शेअरिंग मी तुमच्या सोबत आज करणार आहे. म्हणजेच मला समजलेला आशय तुमच्या समोर मांडण्याचा हा माझा एक प्रयत्न आहे. कोणताही घटक पाठ्यघटक शिकवण्याच्या आधी आपण ध्येय आणि उद्दिष्टांचा विचार करतो. झाडाचे वर्णन करणारी ही एक निसर्ग कविता आहे. विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाची ओढ निर्माण व्हावी, निसर्गाविषयी प्रेम जिव्हाळा निर्माण व्हावा, मानव, समाज व पर्यावरण परस्परावर कसे अवलंबून आहेत ही प्रक्रिया विद्यार्थ्यांना समजावी, पर्यावरणाचं रक्षण करावं, या ध्येयांबरोबरच कवितेच्या आशयाला धरून झाडाकडून माणसाने विविध गुण अंगी बाणवावेत हे उद्दिष्ट साध्य करणारी ही कविता आहे. सध्याच्या वैयक्तिक आणि सामाजिक जीवनात प्रत्येक वयोगटातील व्यक्तीला विविध क्षेत्रात विविध प्रकारच्या संघर्षाला आणि ताणतणावाला सामोरं जावं लागतं. सध्याची कुटुंब पद्धती असेल, बदललेली सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्य असतील, प्रत्येक बाबतीतल्या वाढत्या अपेक्षा, वाढती स्पर्धा असेल, अशा अनेक कारणांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक आणि मानसिक दुर्बलता जाणवते. अनेक वेळा आपल्या समोर असलेला विद्यार्थी कुठेतरी एक तुटलेपण, एकाकीपण अनुभवतो आहे असं वाटतं. ते तुटलेपण कौटुंबिक तुटलेपण असेल, विभक्त कुटुंब पद्धती, घरातली माणसांची संख्या कमी झालीये, घरातली नाती कमी झालेली आहेत, त्या नात्यांमधलं प्रेम जिव्हाळा मुलांच्या वाट्याला येत नाहीये, नात्यांविषयीची कर्तव्य काय असतात याची जाणीव मुलांना होत नाहीये. त्यामुळे ते कौटुंबिक तुटलेपण असेल, एक प्रकारचं सांस्कृतिक तुटलेपण पण मला बऱ्याच वेळा अनुभवाला येतं. कारण आधीच्या काळात सण वार, परंपरा, रीतिरिवाज, धार्मिक उत्सव अशांसारख्या कार्यक्रमातून मुलांवर संस्कार व्हायचे, त्यांची श्रद्धास्थानं, त्यांची निष्ठास्थानं निर्माण व्हायची, त्या श्रद्धा दृढ व्हायच्या.
तसं एक सांस्कृतिक तुटलेपण आता विद्यार्थ्यांमध्ये अनुभवाला येतं. भाषेपासूनच तुटलेपण तर इंग्रजी माध्यमात खूप वेळा जाणवतं. मातृभाषेपासून ही मुलं दुरावल्यासारखी वाटतात. परकीय भाषा तेवढीशी आत्मसात झालेली नसते. त्यामुळे भावनांना शब्दबद्ध करणं मुलांच्या दृष्टीने कठीण जातं. सामाजिक तुटलेपणाचा अभावही जाणवतो. कारण बंद दाराआड वाढणारी ही मुलं एक प्रकारचं एकाकीपण अनुभवत आहेत किंवा समाजाशी संवाद असेल, परस्पर सहकार्याची वृत्ती, एक सोशलायझेशन म्हणतात, तसं सुद्धा इथे मुलांच्या इथे अभावानेच आढळतं. त्यामुळे अशा प्रकारचं हे तुटलेपण मुलांमध्ये जाणवतं. त्यासाठीच शालेय पातळीवर विविध प्रकारची जीवन कौशल्य मुलांना शिकवण्याची गरज निर्माण झालेली आहे. या कवितेतून, झाडाच्या माध्यमातून ही जीवन कौशल्य अत्यंत सहजपणे कवीने आपल्या समोर मांडलेली आहेत. आपण विद्यार्थ्यांना ही कविता शिकवताना आवर्जून या जीवन कौशल्यासंबंधीची उदाहरणं देऊन ही जीवन कौशल्य दर्शवावी. ही सर्व कौशल्ये कवितेचे विश्लेषण करताना मी तुमच्या समोर मांडणारच आहे. त्या ठिकाणी त्याचा उल्लेखही करणार आहे. तर ही जीवन कौशल्ये जी आहेत ती आहेत स्वची जाणीव. बघा, स्वची जाणीव, समस्या निराकरण, आंतरव्यक्ती समूह विकास, ताणतणावाचे व्यवस्थापन, सर्जनशीलता, भावनांचे समायोजन, समानानुभूती, ही जी जीवन कौशल्य आहेत ही आपलं जीवन जगताना आपल्याला आवश्यक आहेत. या जीवन कौशल्यांचा विचार या कवितेत केला गेला आहे आणि ओळींचं विश्लेषण करताना त्या ठिकाणी हे कौशल्य कसं कवीने सादर करण्याचा प्रयत्न केला आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. हिरव्या पिवळ्या माळाकडून हिरवी पिवळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी, उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी. निसर्गातील आभाळ, डोंगर, समुद्र यांच्याकडून काय काय घ्यावे व शेवटी या निसर्गाचा दातृत्व हा गुणच घ्यावा, हे सांगणारी विंदा करंदीकरांची कविता या सर्वांना परिचित आहे. ही कविता समृद्ध निसर्ग मानवी जीवनही कसं समृद्ध करू शकतं हे जाणवून देते. खरोखरच मानवी जीवन व निसर्ग यांचा ऋणानुबंध विलक्षण आहे. अगदी जन्मापासून मृत्यूपर्यंत, पाळण्यापासून सरणापर्यंत म्हटलं तरी हरकत नाही. तुकोबारायांनी तर वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे असं म्हणत निसर्ग व मानवी जीवनाचं कौटुंबिक नातच उलगडलेलं आहे. निसर्ग माणसाच्या मनात, माणसाच्या जीवनात विविध भूमिका निभावतो. तो भरण पोषण करतो, मित्र सहचर होतो, मानवी मनाचे रंजन करतो, मानवी मनातील सर्जनशीलता जागवतो, तो एका आदर्श गुरुची भूमिका करतो. अगदी लहानग्या मुंगीपासून निसर्गातील प्रत्येक घटक काहीतरी शिकवण माणसाला देतच असतो. अशा या समृद्ध निसर्गाशी नातं दृढ करणारी ही कविता आहे. एका संवेदनशील कवीने, संवेदनशील मनाने लिहिलेली ही एक आशय घन कविता आहे. कविता सुरू करण्याच्या आधी विद्यार्थ्यांच्या पूर्वज्ञान जागृतीसाठी आधीच्या अभ्यासक्रमातील 7वीत एक कविता होती, परोपकारी मित्र. ही कविता आवर्जून सांगावी. या कवितेत झाडाचे बाह्य उपयोग, फळं, फुलं, सावली, लाकूड यांचे सगळे उपयोग माणूस कसा करतो आणि झाड हे कसं माणसाचं मित्र आहे, ते कसं निस्वार्थीपणे परोपकार करतं हे दाखवून दिलेलं मुलांना आवर्जून सांगावं. त्याचबरोबर इयत्ता 9वीत
ही 10वीतली मुलं मागच्या वर्षी शिकलेला एक पाठ आहे भारत सासणे यांचा ललित लेख, ते जीवनदायी झाड. सांडपाण्यावर जगणारं लिंबाचं झाड, माणूस, पशु, पक्षी, कीटक ह्या सगळ्यांचं कसं जीवन केंद्र बनलेलं आहे, जीवनाचा आधार कसं बनलेला आहे, असं या जीवनदायी झाडाचं वर्णन. आणि त्यानंतर त्या झाडाला ज्या सहृदय स्त्रीने लावलं तिच्या मानवी मनाचं नातंही यात उलगडून दाखवलेलं आहे. या पाठाचाही मुलांना संदर्भ दिला तर झाडाचं महत्व हा संदर्भ मुलांच्या मनावर ठसवतो. ही जी कविता आहे त्या कवितेच्या काव्य प्रकाराबद्दलही मुलांना कल्पना द्यावी की ही कविता छंदोबद्ध नाही, यात यमक नाही, ही एक मुक्त छंदातील रचना आहे. गद्य पद्धतीने लिहिलेली ही एक विचार मांडणारी वैचारिक कविता आहे. या कवितेचे कवी जे आहेत जॉर्ज लोपिस. कवीच्या परिचयात मी कवी जॉर्ज लोपिस यांचा परिचय मिळवण्याचा प्रयत्न केला, पण पाठ्यपुस्तकाच्या व्यतिरिक्त मला त्यांचा परिचय मिळू शकलेला नाही. त्यांचं छायाचित्रही उपलब्ध झालेलं नाही. पण कविता वाचतानाच या कवीचं अंतरंग आपल्या डोळ्यासमोर येतं. 55 वर्षांचं अल्प असं आयुष्य जगलेल्या हा कवी निसर्ग सानिध्यातच रमत असावा. निसर्गाचं वर्णन एका संवेदनशील मनाने त्यांनी केलेलं आहे. सत्यकथा या मासिकात, पूर्वीच्या काळात असलेलं हे एक मानाचं पान असलेलं मासिक, या मासिकात जर लेखन प्रसिद्ध झालं तर ती साहित्यिक यशाची पावतीच समजली जायची. अशा प्रतिष्ठित मासिकामध्ये कवीच्या कविता प्रसिद्ध झालेल्या आहेत. रक्तात भिनलेल्या कविता आणि पूर्ण झाले आहे हे 2 काव्यसंग्रह त्यांचे प्रसिद्ध आहे. कविता वाचत असतानाच आपल्याला या कवीचा परिचय खरं तर जास्त होईल. या कवितेच्या मध्यवर्ती कल्पने संबंधी सांगायचं म्हटलं तर कवितेत निसर्ग व मानवी जीवन यांची सांगड घातली आहे. झाडाच्या विविध अवस्थांचे, स्थितीचे वर्णन केले आहे. त्याची पानगळीची अवस्था असेल, त्याची बहराची अवस्था असेल, वाऱ्याबरोबर डोलणारं झाड असेल, किंवा एखाद्या शांत वातावरणात किंवा कुठलंही वारं वादळ नसताना ते एखाद्या तपस्वी ऋषीप्रमाणे बसलेलं असेल, या विविध अवस्थांचं वर्णन यात केलेलं आहे. त्याचे झाडाचे सहनशीलता, दातृत्व, सहकार्याची वृत्ती, कोणत्याही परिस्थितीमध्ये, संकटामध्ये खंबीरपणे उभे राहण्याची वृत्ती, या गुणांचं वर्णन केलेलं आहे. आयुष्यात अनेक संकटे येतात, पण निराश न होता मरगळ झटकून झाडासारखे हिरवेगार, टवटवीत, प्रफुल्लित जीवन जगावे, आनंदी जीवन जगावे असा कवीने संदेश या कवितेत दिलेला आहे. एकूणच माणसाने झाडाचे गुण घेऊन आदर्श जीवन जगावे असे सांगितलेले आहे. आता या कवितेचं मी वाचन करते. झाड बसते ध्यानस्थ ऋषीसारखं, मौन व्रत धारण करून तपश्चर्या करत. पक्षी झाडांचे कुणीच नसतात, तरीही झाड त्यांचं असतं. पक्षी झाडांचे कुणीच नसतात, तरीही झाड त्यांचं असतं. मुळावर घाव घातला तरी झाड मुकाट सहन करते. झाडांच्या पानावरून वहीच्या पानावर अलगद उतरतात दवांचे टपोरे थेंब. झाडाकडे टक लावून पाहिलं तर शरीरभर विरघळतो हिरवा रंग. रक्त होते क्षणभर हिरवेगार. आयुष्य होतं नुकत्याच खुडलेल्या फुलासारखं टवटवीत. झाडाचे बाहू सरसावलेले असतात मुसाफिरांना कवेत घेण्यासाठी. पानझडीनंतर झाड पुन्हा नवीन वस्त्र धारण करतं, नव्या नवरीसारखं. झाडाला पालवी फुटल्यावर फुटते शरीरभर पालवी आणि झटकली जाते मरगळ. पक्ष्यांच्या मंजूळ नादात झाडाचंही जीवनाचं एक
संथ गाणे दडलेले असते. हसावं कसं सळसळत्या पानासारखं, मुरावं कसं तर झाडासारखं घट्ट पाय रोवी, जगावं कसं तर हिरवगार झाडासारखं, रोजचं चिंतन करावं कसं तर झाडासारखं. आता इथे कवितेचं वेगळेपण मुलांना जाणवून द्यावं ते म्हणजे तिची छपाई. झाडाच्या पानावरच ही कविता आहे. त्या छपाईतूनच शब्दांची, कवितेची समर्पकता आपल्याला दिसते, एक आकर्षकता दिसते. कवितेच्या नावातही वेगळेपण आहे बघा. हिरवगार असा उच्चार जरी नुसता केला तरी एक थंडाव्याची अनुभूती मिळते. मुलांनो, असेच शब्द काही आहेत. थंडगार, गारेगार, उच्चारातही गारवा जाणवतो. तुम्ही तप्ता अशा उन्हातून जर गेलात आणि असे शब्द जर नुसते कानावर जरी पडले, मनात जरी आले, तरी मनाला थंडावा मिळतो. तर अशा प्रकारे या हिरवगार या शब्दातही एक तृप्तीची अनुभूती आपल्याला मिळते. हा अनुभूती देणारा शब्द या कवितेचं शीर्षक आहे. आणखीन एक विशेष आहे या कवितेच्या नावात. हिरवगार झाडासारखं हे एका प्रश्नाचं जणू काही उत्तर कवीने दिलेलं आहे. आणि प्रश्न कोणता आहे? अर्थातच कविता वाचल्यानंतर, शिकल्यानंतर आपल्याला कळेल की जीवन कसं जगावं तर हिरवगार झाडासारखं. अशा प्रकारे या कवितेच्या शीर्षकातलं, छपाईतलं वेगळेपण मुलांना आवर्जून सांगावं. आपण आता प्रत्यक्ष कवितेकडे वळूयात. पहिल्या कवितेच्या ओळी. झाड बसते ध्यानस्थ ऋषीसारखं, मौन व्रत धारण करून तपश्चर्या करत. पक्षी झाडाचे कोणीच नसतात, तरीही झाड त्यांचं असतं. इथे खाली मी शब्दार्थ दिलेले आहेत. ते शब्दार्थ ध्यानस्थ म्हणजे तपस्या करण्याची स्थिती, ध्यान करण्याची स्थिती, ऋषी मुनी, मौनव्रत न बोलण्याचा नियम, तपश्चर्या करणे, साधना, तप करणे. आता इथे कवीने म्हटलंय की झाड बसतं ध्यानस्थ ऋषीसारखं तपश्चर्या करत. आता झाडाला इथे ऋषींची उपमा दिलेली आहे. आता ही उपमा का दिलेली आहे? बघा, इथे तप करणारे ऋषी आपल्याला दिसत आहेत आणि तसंच झाड दिसत आहे. दोघांच्याही दिसण्यात कुठेतरी एक प्रकारचं साम्य आहे, साधर्म्य आहे. जटा असलेलं ऋषींचा चेहरा, तसंच इथे झाडाला सुद्धा पारंब्या आहेत. हे झाड एखाद्या ऋषी मुनीप्रमाणेच दिसत आहे. आता यांच्यातलं साधर्म्य कवीने इथे झाडाला ऋषींची उपमा का दिली आहे हे बघताना आपल्या लक्षात येईल की ज्याप्रमाणे ऋषी ध्यान चिंतन करतात त्याचप्रमाणे इथे झाडही तपस्या करत बसल्यासारखं आहे, तटस्थ आहे. ऋषींचंही मौनव्रत आहे, झाडही मौनव्रतात आहे. ऋषी समाजाला मार्गदर्शन करतात, झाडही न बोलता आपल्या गुणांमधून समाजाला, माणसांना मार्गदर्शन करते. ऋषीही आपलं ज्ञान समाजाला देऊन परोपकार करतात. झाडही पानं, फुलं, फळं, लाकूड, सावली अशा विविध प्रकारे आपला उपयोग समाजाला करून देतं आणि परोपकार करतं. ऋषी मुनी ही निस्वार्थी असतात, त्याचप्रमाणे झाडही निस्वार्थी असतं. तर एखाद्या वयोवृद्ध, अनुभवी किंवा तपस्वी व्यक्तीसारखे हे झाड आपल्याला भासतं. हे साधर्म्य बघा मुलांनो, लक्षात घ्या. त्यामुळेच कवीने झाडाला ऋषींची उपमा दिलेली आहे. ऊन असो, वारा, पाऊस, वादळ यांची पर्वा न करता वर्षानुवर्ष जणू काही झाड तपस्या करत असतं, ऋषींप्रमाणे तप करत असतं. ऋषीप्रमाणेच ते स्थितप्रज्ञ असतं. आणि हे असं केव्हा होतं? ही स्थितप्रज्ञता, हे तप करण्याची स्थिती, ही मनस्थिती केव्हा येते? की जेव्हा आपल्याला स्वत्वाची जाणीव होते, तेव्हाच आपण कुठल्याही परिस्थितीत विचलित न होता अविचल,
तटस्थ राहू शकतो, एकाग्रपणे ध्यान करू शकतो. म्हणून इथे स्वसामर्थ्य, आपल्या क्षमता त्या झाडाप्रमाणे आपण ओळखायला हव्यात, त्या दृढ करायला हव्यात. स्वत्वाची जाणीव हे जीवनातलं सर्वात मोठं कौशल्य कवीने झाडाच्या माध्यमातून, प्रतीकातून आपल्याला सांगितलं आहे. त्याला ऋषींची उपमा देऊन आपल्याला सांगितलं आहे. पुढच्या ओळी होत्या, पक्षी झाडाचे कुणीच नसतात, पक्षी झाडाचे कुणीच नसतात, तरीही झाड त्यांचं असतं. आता बघा, झाडावर पक्षी बसतात, आपली घरटी बांधतात, पिलांना जन्म देतात, पिलांना उडण्यासाठी ते तिथेच शिकवतात. झाड त्यांना अन्न पुरवतं, त्यांचं रक्षण करतं, त्यांना निवारा देतं. आणि मग पक्षी, झाडांचं आणि त्यांचं, पक्ष्यांचं काही नातं असतं का? नाही. पण तरीही पक्षी जेव्हा परत येतात तेव्हा झाड त्यांचं आनंदाने स्वागत करतं, पुन्हा त्यांना आसरा देतं, निवारा देतं. आता झाडाचा सहकार्याची वृत्ती किंवा दातृत्व हा गुण या कवितेत दिसून येतो. मुलांना, आपल्या माणसांमध्ये सुद्धा नाती असतात, पण ही नाती गरजेसाठी, आपल्या काही नीड्स असतात, त्यामुळे ही नाती निर्माण झालेली असतात. इथे झाडाची पक्ष्यांकडे काहीच गरज नाहीये, उलट पक्ष्यांनाच झाडाची गरज आहे. पण तरीही झाड निस्वार्थीपणे पक्ष्यांना सगळ्या बाबतीत सहकार्य करतो. बरं, पक्षी इथे झाडाची परवानगी मागतात का? तिथे आम्हाला घरटं बांधू दे, निवारा दे? नाही, कुठल्याही परवानगीची गरज नाही. कुणीही यावं, हे दार सदैव तुमच्यासाठी उघडं आहे, हे असंच झाड जणू काही त्याच्या घराचं दार पक्ष्यांना उघडं करून देतं. इथे सहकार्याची वृत्ती किंवा दातृत्व हा झाडाचा गुण आपल्याला घेण्यासारखा आहे. आपल्या सामाजिक जाणीवा इथे आपण जागृत करायला हव्यात. सध्याची परिस्थिती बघा कशी आहे, मला काय त्याचे, कुणाचं काही का असेना, अशी अलिप्तता दाखवणारी सध्याची परिस्थिती आहे. माझ्या कुटुंबापलीकडे मी काही पाहणार नाही, पण आपल्या कुटुंबापलीकडे, आपल्या स्वतःच्या स्वार्थापलीकडे सुद्धा मी ज्या समाजात राहतो त्या समाजासाठी माझे काहीतरी दायित्व आहे, समाजाचं ऋण मला फेडायचं आहे, ही भावना आपल्या मनात असली पाहिजे. आणि झाड जणू काही हेच आपल्याला दाखवून देतो. खर तर व्यष्टी ते समष्टी असा प्रवास, माणसाचा प्रवास, मानवी जीवनाचा प्रवास आपल्या भारतीय संस्कृतीत अभिप्रेत आहे. तर मुलांना सामाजिक जबाबदारीचे भान देणे हे शिक्षक म्हणून आपलेही कर्तव्य आहे. त्या झाडाप्रमाणे इतरांनाही सहकार्य करावे, हे मूल्य आपण इथे बिंबवलं पाहिजे. निस्वार्थीपणा, दातृत्व हे गुण पुन्हा सांगितले पाहिजेत. इथे आंतरव्यक्ती विचार हे जीवन कौशल्य या ओळीतून कवीने आपल्याला प्रत्ययाला आणून दिलेला आहे. तर मुलांना इथे कळलं असेल की झाडाला ऋषींची उपमा का दिली आहे, आणि पुढच्या 2 ओळीचा अर्थही सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. पुढच्या ओळी आपण बघूया. मुळावर घाव घातला तरी झाड मुकाट सहन करते. मूकपणे सहन करते. मुकाट म्हणजे न बोलता, कुठलीही तक्रार न करता आपण झाडाच्या मुळावर अनेक कारणांसाठी घाव घालतो. जंगल वाचवा अशी आता हाक आपल्याला देण्याची आपण देतो आहोत. झाडं लावली पाहिजेत, त्यांचं संगोपन केलं पाहिजे, झाडांना कापू नका. आपण माणसं रस्ता रुंदीकरण असो, वाढीव बांधकाम असो, किंवा आपलं एस्टॅब्लिशमेंट असो, या सगळ्यासाठी माणूस हा झाडांची कत्तल करतो आहे. झाडांची जंगलं नष्ट होत आहेत आणि सिमेंटची जंगलं वाढत आहेत. पण त्याचे परिणामही आपल्याला भोगायला लागत आहेत. इथे बघा, मुळावर आपण घाव घालतो, यातना होतच असतील, शेवटी त्यालाही मन आहे, तेही सजीव आहे. तर झाडीचा घाव हे झाड मुकाट सहन करते. आणि काय होते बघा, झाडांच्या पानावरून वहीच्या पानावर अलगद उतरतात दवांचे टपोरे थेंब. आता बघा मुलांनो, ही प्रक्रिया कशी होती? झाडांच्या पानावरून वहीच्या पानावर अलगद उतरतात दवांचे टपोरे थेंब.
झाडाची सहनशीलता हा गुण पहिल्या ओळीत आपल्याला दिसून येतो. ते मुकाटपणे तो कुऱ्हाडीचा घाव सहन करतो. पण त्याचं हे सोसणं सुद्धा एका नव्या गोष्टीला जन्म देण्यासाठीच आहे. आपणही सोशिकता, सहनशीलता अंगी बाणवली पाहिजे. झाड मानवी उपयोगासाठी समर्पित वृत्तीने आपलं बलिदान करतो. तर आता बघा, पण झाडाच्या पानावरून वहीच्या पानावर अलगद उतरतात दवांचे टपोरे थेंब. पहाटेच्या वेळी पडणारे दवबिंदू आपल्याला माहिती आहे, तिथेही तुम्ही बघत आहात. ते हे दवबिंदू म्हणजे झाडाचे अश्रू असं कवीने कल्पना केली आहे. बघा की त्याच्या मुळावर घाव बसतो, ते तोंडातून शब्द काढत नाही झाड, पण त्याला ज्या यातना होतात त्या जणू काही दवबिंदू, त्याचे अश्रूच असतात. आणि मग ते अश्रू जणू काही वहीवर अक्षरे बनवून उतरतात. इथे दोन अर्थ आहेत पहा, की इथे एक असा अर्थ घ्यायचा आहे की इथे निर्मिती क्षमता, सर्जनशीलता, की झाडाचं हे दुःख कवी अक्षराच्या रूपाने, कवितेच्या रूपाने शब्दबद्ध करतो. म्हणजे ही जी अक्षर आहेत ती जणू काही दवबिंदू आहेत, झाडाचे अश्रू आहेत, आणि ते शब्दांच्या रूपाने वहीच्या पानावर उतरलेले आहेत. आणि दुसरं आपण असंही म्हणू शकतो, बघा आता इथे मी हा क्रम दिलेला आहे की दवबिंदू म्हणजे जणू काही झाडाचे अश्रू, झाडापासून कागद बनतो आणि कागदावर ही अक्षर. म्हणजे झाड मुकाटपणे घाव सोसत, पण त्यातून कागदाची व त्या कागदावर कवितेची निर्मिती होते. ही निर्मिती क्षमता, ज्याला आपण क्रिएटिव्हिटी म्हणू, ती पण झाडाचा गुण आहे. तर अशा प्रकारे झाडाच्या पानावरून वहीच्या पानावर अलगद उतरतात दवांचे टपोरे थेंब. म्हणजे दव म्हणजे झाडाचे अश्रू, आणि वहीच्या पानावर उतरणारे ते अश्रू म्हणजे दवबिंदू उतरतात म्हणजे अक्षर. शाईतली ही जी अक्षर आहेत ते म्हणजे जणू काही दवबिंदू म्हणजे झाडाचे अश्रू आहेत. इथे बघा, झाडाचे पान आणि वहीचे पान, एकच शब्द दोन अर्थांनी, हे सुद्धा भाषिक सौंदर्य आपल्याला इथे दिसून येतं. अशा प्रकारे या झाड हे मुकाट घाव सहन करतं आणि आपले अश्रू जणू काही कागदावर अक्षरांच्या रूपात उतरवतं. अशा प्रकारे सर्जनशीलता हा गुण इथे दिसून येतो. पुढच्या ओळी बघा, झाडाकडे टक लावून पाहिलं तर शरीरभर विरघळतो हिरवा रंग, रक्त होते क्षणभर हिरवेगार, आयुष्य होतं नुकत्याच खुडलेल्या फुलासारखं टवटवीत. आता इथे टक लावून पाहणे हा वाक्प्रचार आहे. टक लावून पाहणे म्हणजे नजर एकसारखी पाहणे, एकसारखं पाहणे. इथे दोन्ही अर्थ घेऊ शकतो आपण. झाडाकडे एकसारखं पाहणे किंवा झाडाच्या सहवासात राहणे, सतत त्याच्या संपर्कात राहणं. काय होतं झाडाकडे टक लावून पाहिल्यानंतर? शरीरभर विरघळतो हिरवा रंग. झाडाचं जे हिरवेपण आहे, त्याचा जो हिरवागार रंग आहे, जणू काही असं वाटायला लागतं की तो रंग आपल्या शरीरात विरघळला आहे, शरीरात मिसळला आहे. बघा मुलांनो, झाडाच्या सहवासात आपण राहिलो की ही अनुभूती आपल्याला येते आणि आयुष्य होतं नुकत्याच खुडलेल्या फुलासारखं टवटवीत. आता बघा, इथे कवीने हिरवेगार रक्त, हिरवा रंग मिसळतो शरीरात आणि रक्त होते क्षणभर हिरवेगार. आता रक्ताचा रंग लाल असतो, पण इथे कवीने हिरवं रक्त म्हटलेले. बघा, शरीरात रक्तात काही भिनलं की त्याप्रमाणे रक्त बदलतं. आता लाल रक्त, आपण इथे बघा ही थोडीशी तुलना करूयात किंवा याचे विशेष जाणून घेऊयात. लाल रक्त, लाल भडक उसळलेलं रक्त, कधी कधी रागाने संतापाने ते रक्त आणखी लाल होतं.
अहंकाराचा भाव तिथे दिसून येतो. द्वेष, जोश त्या लाल रक्तामध्ये असतो. कधी कधी अशा भडकपणामुळे, ह्या उसळलेल्या रागाच्या लाल रक्तामुळे अविचार निर्माण होतो आणि अविचारी कृतीही हातून घडते. हे लाल रक्ताचे विशेष आपण सांगू शकतो. आता कवीने इथे झाडाकडे टक लावून पाहिलं तर रक्त हिरवगार होतं असं म्हटलंय. आता हिरवं रक्त का म्हटलंय? ह्या हिरव्या रक्ताचे विशेष बघा. हे हिरवं रक्त म्हणजे शांतपणा, नम्रपणा, समंजसपणा किंवा एक प्रकारचा विचार आणि त्या चांगल्या विचारातून घडणारी विचारी कृती. आपण जर झाडाच्या सहवासात राहिलो तर आपणही शांत होत, समंजस होत, विचारी होत, जणू काही आपलं रक्त हिरवं होईल. हिरवं रक्त होणं म्हणजे आपल्यामध्ये ते गुण येणे असा अर्थ घ्या मुलांना. तर इथे हा नम्रपणा, सोशिकपणा, झाडाचे जे चांगले चांगले गुण आपण आतापर्यंत पाहिले, सहकार्य असेल, दातृत्व असेल, सामंजस्य असेल, इतरांना समजून घेणं असेल, हा समंजसपणा आपल्यामध्ये येईल. बघा, लाल रक्त आणि हिरवं रक्त असे जर थोडे विशेष पाहिले तर आपल्या लक्षात येईल कवीने हिरवं रक्त असं का म्हटलेलं आहे. तर झाडाकडे टक लावून पाहिलं तर असं रक्त आपलं क्षणभर हिरवगार होतं आणि आयुष्य होतं नुकत्याच खुडलेल्या फुलासारखं टवटवीत. मुलांनो, हा निसर्गानं मानवी शरीर आणि मनाला तजेला देतो, प्रसन्नता देतो. बघा, सध्याच्या यंत्रयुगात, या सगळ्या शहरीकरणात आपल्याला निसर्ग सानिध्याचा फारसा अनुभवच येत नाही. आपला संपूर्ण दिवस निसर्गाच्या सहवासात जाण्याऐवजी फक्त यंत्रांच्या सहवासात जातो. आणि आता मुलांनो, या लॉकडाऊनच्या काळात मोबाईल, लॅपटॉप ही यंत्रच आपल्या हाताशी आहेत. त्यामुळे आपण सततच यामध्ये असतो. आपण निसर्गाचा कधी अनुभवच घेत नाही. मातीशी असलेलं आपलं नातं तुटत चाललेलं आहे. झाडे, वेली, फुले, पाने, डोंगर, दर्या, नद्या, पक्षी, प्राणी, सृष्टीतील हे जे विविध घटक आहेत त्यांच्याशी आपल्याला संबंधच येत नाहीये. मग आपण त्यांच्या सहवासात जात नाही. त्यांच्या संपर्कात नसल्यामुळे त्यांच्याशी एकरूप होणं, त्यांच्याशी तादात्म्य पावणं, मुलांच्याच भाषेत सांगायचं म्हटलं तर तो फील घेणं हे होतच नाहीये. हे आता राहिलेलंच नाही. तर इथे जर तुम्ही झाडाच्या सहवासात गेलात तर तुमच्या अंतरंगावर त्याचा परिणाम होतो. रक्त क्षणभर हिरवेगार होते आणि आयुष्य होतं नुकत्याच खुडलेल्या म्हणजे तोडलेल्या फुलासारखं टवटवीत. असं फुल तोडल्यानंतर बघा त्याचा फ्रेशनेस तुम्हाला जाणवतं. ते किती तजेलदार असतं, समर्पित. त्याचं आयुष्य तेवढंच, पण ते अतिशय आनंदी आपल्याला दिसतं. आणि अशा फुललेल्या फुलांकडे बघून किती आनंद होतो, आपलं मन प्रसन्न होतं, तजेलदार होतं. तर इथे मुलांनो, समानानुभूती हे कौशल्य कवीने इथे दाखवून दिलेलं आहे, इम्पथी, की आपण सुद्धा आपल्या अंतरंगात त्यामुळे परिवर्तन करू शकतो. आपलं ही रक्त हिरवं होतं म्हणजेच समंजसपणा वगैरे हे झाडाचे सगळे गुण आपल्याला येतात. इथे मला साने गुरुजींचा एक पाठ आठवतो. आधीच्या 9वीच्या पुस्तकात त्यांनी गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांचा संदर्भ त्या कुमारांनो या पाठात एक भाषण होतं साने गुरुजींचं आणि त्यात गुरुदेव टागोरांचा उल्लेख केलेला होता. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर तुम्हा सर्वांना माहितीये की नोबेल पुरस्कार मिळालेले हे महान कवी. तर हिमालयाचे गांभीर्य रवींद्रनाथांनी प्राशन केले होते. रस्त्यात बसून त्यांनी प्रचंड असं वादळ अनुभवलं होतं. महिनोन महिने नदीचा प्रवास करून, नदीच्या पात्रात प्रवास करून तिची रूप निहाळली होती आणि म्हणूनच त्यांच्या हातून महान अशी साहित्य निर्मिती झाली. तर आता बघा, हिमालयाचं गांभीर्य, त्या नदीची रूप निहाळली आहेत त्यांनी, वादळ अनुभवलंय आणि मग शांत अशा गीतांची त्यांनी रचना केलेल्या आहेत. म्हणजे जेवढे तुम्ही निसर्गाच्या सहवासात जाल तेवढ्या तुमची मनशांती मिळेल, तुमचं अंतरंग आनंदी होईल, तुमच्या हातून
काहीतरी निर्माण होईल, क्रिएटिव्हिटी तुमच्यातली जागी होईल, असं इथे कवीला म्हणायचं आहे. एक फूल जाणणे म्हणजे आयुष्य जाणणे, असं इंग्रज कवी वर्ड्सवर्थने म्हटलेले बघा. एक फूल जाणणे म्हणजे विश्व जाणणे, संपूर्ण आयुष्य जाणणे असं म्हटले. म्हणजेच यातून आपल्याला लक्षात येतं की निसर्गात जर आपण एकरूप झालो, निसर्गाच्या जर आपण सानिध्यात राहिलो, तर आपल्या आयुष्यात सौंदर्य, ताजेपणा, प्रसन्नता येईल. आपली सृजनशीलता, सर्जनशीलता वाढीस लागेल. झाडाचा हा हिरवा रंग शरीरभर विरघळेल, रक्तात मिसळेल आणि हिरव्या रक्ताचे जे विशेष आपल्या समोर आहेत, त्याप्रमाणे आपल्याही अंतरंगात ते विशेष येतील आणि आयुष्य या फुलासारखं टवटवीत आणि तजेलदार होईल. आपण निसर्ग आणि निसर्गापासनं आणि संस्कृतीपासनं दूर जात आहोत. त्यामुळे आपल्या संवेदनशीलता आपली कमी होत आहे. भावभावनांचा विकास, त्या भावनांचं पोषण होत नाही. खरं म्हणजे मुलं म्हणजे फुलं, फुलपाखरांप्रमाणे स्वच्छंदी असं तुमचं आयुष्य. पण या निसर्गात त्यांना रममाण होता येत नाही, सहवास मिळत नाही. त्यामुळे त्यांच्या एक प्रकारचं कोरडेपण, एक प्रकारचं भावनांचं रितेपण आपल्या आयुष्यात येत आहे. आपली संवेदनशीलता कमी होत आहे. त्यामुळे हा झाडांचा, निसर्गाचा अनुभव आपण आवर्जून घ्यायला पाहिजे. हे मनाचं आनंदीपण फुललेल्या फुलासारखं असेल किंवा हे रक्ताचं हिरवेपण काय आहे, हे आपण आपल्या अंतरंगावर जेव्हा परिणाम होईल तेव्हा आपल्याला निश्चितच जाणवेल. पुढच्या ओळींकडे वळूयात आपण. झाडाचे बाहू सरसावलेले असतात मुसाफिरांना कवेत घेण्यासाठी. पहिल्यांदा आपण या ओळीचा अर्थ बघूयात. बाहू म्हणजे हात, सरसावलेले म्हणजे अगदी तयार आहे, तयार असणे, सरसावलेले असणे म्हणजे तयार असणे. मुसाफिर म्हणजे प्रवासी आणि कवेत घेण्यासाठी म्हणजे प्रेमाने मिठीत घेण्यासाठी. आई बघा खूप दिवसांनी भेटली की आपण आईच्या कवेत शिरतो. आई लगेच हात पसरून आपण लगेच धावत जातो आणि तिच्या मिठीत शिरतो. तसेच झाडाचे बाहू सरसावलेले असतात प्रवाशांना, मुसाफिरांना, ज्यांना आपण वाटसरू म्हणतो, पांथस्थ म्हणतो, त्यांना कवेत घेण्यासाठी. बघा उन्हातान्हातून चालत जर कोणी जात असेल आणि त्या तप्त उन्हामध्ये एखादं डेरेदार झाड दिसलं तर आपण लगेच सावलीसाठी तिथे जातो आणि ते झाडही जणू काही सरसावून आपल्याला विश्रांती देतं. इतरांच्या मदतीसाठी, इथे झाडाचा कुठला गुण दिसून येतो बघा, इतरांच्या मदतीसाठी आपलेपणाने आपणहून पुढे व्हावे हा विचार इथे दिसून येतो. इथे बघा वाटसरू विश्रांतीसाठी येतो तर झाड त्याला निस्वार्थीपणे मदत करतो. एखादा कोणी संकटात असेल, एखादा कोणी अडचणीत असेल, एखाद्याला आपली गरज असेल तर तो आपली मदत मागेल हा विचार करण्या आणि मग आपण मदत करू असा विचार नकोय मुलांना. आपणहून कुणाला तरी मदत करावी. अडचणीत, संकटात सापडलेल्यांना आपणहून मदत करावी हा झाडाचा जो गुण आहे की त्याचे बाहू सरसावलेले असतात इतरांना मदत करण्यासाठी. इथे समूह विकास, आपण समाजाचा विचार केला पाहिजे, हे मूल्य किंवा हा गुण झाडाचा इथे घेण्यासारखा आहे. पुढच्या ओळी बघा. पानझडी नंतर झाड पुन्हा नवीन वस्त्र धारण करतं नव्या नवरीसारखं. नवी नवरी तुम्ही सगळ्यांनी बघितली असेल, अगदी नटून थटून सजलेली असते, केसापासून ते पायाच्या नखापर्यंत नखशिखांत ती सजलेली असते. आता बघा पानझड आता सुरूच होईल मुलांनो. पानझड होते शिशिर ऋतूत. 6 ऋतू आपल्याला माहिती आहे की शिशिर ऋतूत पानगळ होते, पानझड होते, पानझड किंवा पानगळ असंही आपण म्हणू शकतो. आणि परत पुढच्या वसंत ऋतूत झाडाला नवी पालवी फुटते. आता इथे हे ऋतुचक्र आहे बघा. या सृष्टीतील प्रत्येक घटकाला 3 स्थितीतून जावं लागतं. उत्पत्ती, स्थिती आणि लय. उत्पत्ती म्हणजे निर्माण होणं,
स्थिती म्हणजे काही काळ टिकणं आणि लय म्हणजे नष्ट होणं. तर अतिशय निर्लेप वृत्तीने झाड पानझड करते आणि पुन्हा नव्या उत्साहाने नवीन पानं धारण करते. वसंतात त्याला नवी पालवी धारण करते. इथे पानांची वस्त्र असं कवीने म्हटलेलं आहे. नव्या नवरीसारखं, यामध्ये सुद्धा दोन अर्थ आहेत बघा. नव्या नवरीप्रमाणे आता आपण बघितलं तसं नटून थटून झाड पुन्हा तयार होतं. तुम्ही पालवी फुटलेल्या झाडाकडे कधी बघितलं तर लक्षात येईल, अगदी तांबूस कोवळी अशी मऊ अशी पालवी वाऱ्याबरोबर लवलवत असते. जणू काही ते झाड नटलंय, सजलंय असं वाटतं. आणि दुसरा अर्थ असा आहे की लग्नानंतर स्त्रीचं एक नवीन आयुष्य सुरू होतं. आपले जन्मदाते, माहेर किंवा माहेरची माणसं सगळी नाती सोडून ती सासरी येते. तिथली नवी माणसं, नवी नाती, नवी वातावरण, ते नवं वातावरण ती परत ते सगळं नाविन्याने ती स्वीकारते, नवीन नाती जोडते. जणू काही तिचं नवं जीवनच सुरू होत असतं. त्याचप्रमाणे झाडाचं सुद्धा नवं जीवन इथे सुरू होतं, असा या कवितेचा सरळ अर्थ आहे. आता इथे हा अर्थ आपण कसा घ्यायचा? या अर्थातून आपण, या ओळीतून आपण काय आपल्या संदेश घ्यायचा किंवा काय कोणता गुण घ्यायचा? तर आपल्या आयुष्यात सुद्धा आपल्याला अनेक प्रिय गोष्टींना सोडावं लागतं. निराशेचे प्रसंग येतात, संकट येतात, पण या निराशेने खचून न जाता, तुमच्याच भाषेत सांगायचं म्हटलं तर फ्रस्ट्रेट न होता नवी परिस्थिती आपण स्वीकारायची. इथे सकारात्मकता, पॉझिटिव्हिटी हा गुण किंवा हे मूल्य आपण जीवनात आणायचे. इथे परिस्थितीशी, भावनांशी समायोजन हे जीवन कौशल्य आपल्याला दिसून येतं. की परिस्थिती बदललीये, दुःख बाजूला ठेवायचंय आणि पुन्हा नवजीवन, पुन्हा नव्या गोष्टींचा स्वीकार करायचा आहे. ही स्वागतशीलता आपल्या मनात पाहिजे. आपण ते स्वीकारण्याची वृत्ती, ती पॉझिटिव्हिटी पाहिजे. इथे पुन्हा भावनांशी समायोजन आपण कोपप व्हायचं आहे. तर हे जीवन कौशल्य आपल्याला इथे दिसून येतं. आणि झाडाला पालवी फुटल्यावर फुटते शरीरभर पालवी अन झटकली जाते मरगळ. बघा, बहरलेल्या निसर्गाकडे, त्या पालवी फुटलेल्या झाडाकडे बघून आपल्या शरीरालाही पालवी फुटते. शरीराला पालवी फुटणे म्हणजे उत्साह येणे, चैतन्य येणे, आनंदाने मन भरून येणे, काहीतरी करण्याची भावना निर्माण होणे. आपलं मन कृतीसाठी तयार होणे असा इथे अर्थ आहे. उत्साह, चैतन्य असा अर्थ आहे. मरगळ म्हणजे थकवा. तर आपण सुद्धा ज्याप्रमाणे झाड पानझड झाल्यानंतर परत वसंत ऋतूत नवी पालवी धारण करतं, तसंच आपण सुद्धा दुःख जरी आली, निराशा जरी वाट्याला आल्या, तरी या निराशा झटकून आपण आपल्या मनातली निगेटिव्हिटी, जी निराशेची जळमट आपल्या मनात भरलेली आहेत, ही सगळी निगेटिव्हिटी झटकून टाकायची आहे आणि पुन्हा नव्या गोष्टींचं स्वागत करायचंय आणि पुन्हा आनंदी व्हायचं आहे. उत्साहाने, चैतन्याने, पालवी फुटणे म्हणजे उत्साहाने, चैतन्याने मन भरून येणे. तर तसं आपलं नवं जीवन आपण सुरू करायचं आहे. अशा प्रकारे झाडाकडून हा पॉझिटिव्हिटीचा गुण आपण घ्यायचा आहे. पुढची ओळ बघा. पक्ष्यांच्या मंजुळ नादात झाडाचंही जीवनाचं एक संथ गाणे दडलेले असते. आता पक्ष्यांचा मंजुळ नाद, पक्षी या झाडाच्या आश्रयाला येतात, किलबिलाट करतात, गाणी गातात. तर तो जो पक्ष्यांचा आनंद आहे, त्या आनंदातच झाडही सहभागी होतं. बघा मुलांनो, केवढं मनाचं मोठेपण आहे की दुसऱ्यांच्या आनंदात आपणही सहभागी व्हावं. आणि असं म्हटलंय की ते झाडाच्याही जीवनाचं एक संथ गाणं त्यात दडलेलं असतं, लपलेलं असतं. आपलंही आणि झाड आनंदी वृत्तीने जगायला सुरुवात करतं. तसं आपणही हे अमूल्य असं जीवन आनंदातच जगायला हवं. जीवन गाणे गातच राहावे, झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे. खरोखरच कोणत्याही परिस्थितीत आपल्या मनात जे आनंदाचं झाड आहे, आपल्या अंतरंगातला जो आनंद आहे, ते आनंदाचं झाड कधीच कोमेजू देऊ नये.
असंच इथे कवीला सांगायचं आहे. ते सतत बहरलेलं असावं. आपण आजकाल छोट्या छोट्या गोष्टींचंही टेन्शन घेतो आणि त्यातून नकारात्मक गोष्टीकडे वळतो. जीवनातला खरा आनंद आपण उपभोगू शकत नाही. पण मुलांनो, झाडापासून ही आनंदी वृत्ती आपण घेतली पाहिजे. दुसऱ्याच्या आनंदात जर आपण सहभागी झालो तर आपलाही आनंद वाढतो, आपलं दुःख दूर होतं. असाच संदेश इथे कवीने दिलेला आहे. आणि पुढच्या ओळी बघा, हसावं कसं सळसळत्या पानासारखं. हसावं कसं सळसळत्या पानासारखं. बघा, इतकं सुंदर कवीने इथे सांगितलं आहे की वाऱ्याबरोबर हलणाऱ्या त्या सळसळत्या पानासारखं हसावं, नेहमी हसतमुख राहावं. बघा, निराशा किंवा कधी कधी असं असतं, मी या रोते क्यों सूरत ही वैसी है, सतत दुर्मुखलेला चेहरा असतो. असा चेहरा नको. चेहरा कसा हसतमुख आनंदी असावा. तसं असं हसावं कसं तर सळसळत्या पानासारखं. आणि या जगण्यावरही आपण प्रेम करावं. मुलांनो, मंगेश पाडगावकरांची एक गाणं आहे, एक कविता आहे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, चंचल वारा या जलधारा भिजली काळी माती, हिरवे हिरवे प्राण तशी. तर ही मंगेश पाडगावकरांची जी कविता आहे, रंगांचा पंखा, नक्षत्रांच्या वेली, आणि ह्या सगळ्याचं वर्णन करून कवी म्हणतायत, अनंत मरणे झेलून घ्यावी इथल्या जगण्यासाठी. खरोखरच या निसर्गाच्या विलोभनीय रूपापुढे आपलं भान हरपतं आणि जगण्यातला खरा आनंद सापडतो. ही जाणीव मुलांनो त्या सळसळत्या पानांकडे बघून आपल्याला होते. अगदी मनसोक्त मनमुराद हसतमुख असं आपण जीवन जगावं. आता या शेवटच्या 3 ओळी बघा. मुळावं मुरावं कसं तर झाडासारखं घट्ट पाय रोवीत, जगावं कसं तर हिरवगार झाडासारखं, आणि रोजचं चिंतन करावं कसं तर झाडासारखं. आता मुळावं मुरावं 2 वेगळे शब्द आहेत बघा. मुळावं म्हणजे ह्याची मुळं घट्ट मातीत रुजलेली आहेत, एकरूप झालेली आहेत असं आपण म्हणता येईल. मुळे मातीशी एकनिष्ठ आहेत. इथे मुळावं कसं म्हणजे झाडाकडून हा आपण गुण घ्यावा, घट्ट पाय रोवून, की कुठल्याही परिस्थितीत, संकटात, अडचणीत न डगमगता मातीशी नातं कायम ठेवायचे. इथे ताण तणावाचे व्यवस्थापन हे जीवन कौशल्य आपण झाडाकडून घ्यावं. असं कोणत्याही परिस्थितीला खंबीरपणे तोंड देण्याची क्षमता आपल्यामध्ये असावी. आपल्या संस्कारांशी आपण आपलं इमान घट्ट ठेवावं म्हणजे मुळावं. आपण डिस्टर्ब होऊ नये. अनेक वेळा संकटांनी अनेक जण आणि वेगवेगळ्या मोहांना बळी पडतात, आपल्या आयुष्याची वाताहत करून घेतात, डिस्टर्ब होतात, वाईट गोष्टींचा स्वीकार करतात. तेव्हा सगळ्यांनी संस्कारांचं, आपल्या मूल्यांचं भान ठेवलं पाहिजे. मुळावं म्हणजे मातीशी मान घट्ट ठेवतं झाड, तसं आपल्या संस्कारांशी आपण आपलं भान घट्ट ठेवलं पाहिजे. आता मुरावं हा बघा एक वेगळा शब्द आहे. मुलांना तुम्हाला लोणचं मुरतं किंवा मोरावळा मुरांबा मुरतो. मुरणे म्हणजे त्यामध्ये सक्षम होणे. त्या लोणच्यामधले सगळे घटक जे घातलेले आपण आहेत इन्ग्रेडियंट, ते सगळे एकजीव होतात आणि मग त्याची एक चव वेगळी छान चव लागते. तसं हे झाड ह्या मातीत मुरलं जातं. आपणही आता यातून काय गुण घ्यायचा तर आपणही त्या झाडाप्रमाणेच एखाद्या क्षेत्रात मुरावं, सक्षम व्हावं, पारंगत व्हावं. आपण ज्याला परफेक्ट म्हणतो तसं व्हावं, तर आपलं आयुष्य नक्कीच चांगलं होईल. आपण यशस्वी होऊ. बघा, एखादा अभिनेता अभिनयात मुरलेला आहे, तो खेळात मुरलेला आहे असं आपण म्हणतो. एखाद्या गोष्टीत प्रावीण्य आणणं, पारंगत असणं असा त्याचा अर्थ आहे. तर आपण सुद्धा झाडासारखं मुळावं, पण म्हणजे घट्ट पाय रोवून संकटात न डगमगता परिस्थितीशी सामना करावा आणि संस्कार मूल्यांचं भान ठेवावं, कुठेही डिस्टर्ब न होता मोहाला बळी पडू नये. आणि मुरावं म्हणजेच आपण एखाद्या गोष्टीमध्ये पारंगत व्हावं, सक्षम व्हावं असा इथे अर्थ आहे. इथे समस्या निराकरण कसं करावं हे जीवन कौशल्य आपण या झाडाकडून शिकायला हवं. रोजचं चिंतन करावं कसं तर झाडासारखं.
चिंतन म्हणजे विचार करणे. मुलांना आपण बऱ्याच वेळा बोलताना वागताना विचार करत नाही. आपल्या बोलण्या वागण्याच्या आधी आपण विचार करायला पाहिजे. चिंतन करणे म्हणजे अंतर्मुख होणे, आत्मपरीक्षण करणे. इथं हा अर्थ अभिप्रेत आहे. असा जर अंतर्मुख होऊन आत्मपरीक्षण जर प्रत्येकाने केलं तर आपलं जीवन खरंच या झाडासारखं होईल. समाजात वादच निर्माण होणार नाहीत. बघा, आपण बोलण्यापूर्वी विचार केला, कुणाशी वागण्यापूर्वी आपण जर विचार केला तर क्लॅशेस येणारच नाहीत. अशी एक सवय ठेवावी आपण नेहमी. रोज झोपताना आपण दिवसभर काय केलं, काय चांगलं झालं आपल्या हातून, काय चुका घडल्या, त्याचं चिंतन करावं अंतर्मुख होऊन. आणि मग ज्या चुका घडल्या त्या दुसऱ्या दिवशी होऊच देऊ नयेत, म्हणजे काही भांडणं होणारच नाहीत. इथे चिंतन या शब्दाचा अर्थ असा घ्यायला पाहिजे, अंतर्मुख होणे, आत्मपरीक्षण करणे. तर आपल्या वागण्यातून, आपण बोलण्यातून इतरांना दुःख देऊ नये, विचारपूर्वक बोलावे आणि विचारपूर्वक वागावे. आणि प्रत्येक वेळी आधी विचार करावा, चिंतन करावं. अशा प्रकारे इथे झाडापासून काय काय घ्यावं, झाड आपल्याला काय काय शिकवतं हे सांगितलेलं आहे. बघा मुलांनो, तुकारामांनी सुद्धा वृक्षवल्ली या अभंगामध्ये शेवटच्या ओळीत म्हटलंय, तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाची वाद आपुणाशी. आपणच आपल्याशी वाद करा, दुसऱ्यांशी वाद भांडण करू नका. आपल्याशी संवाद करा, स्वतःशी चिंतन करा, तर खरंच एक समाधान, एक आनंद जीवनात पसरेल. आताच्या शेवटच्या ओळीतून झाड आपल्याला काय काय देतं, काय शिकण्यासारख्या गोष्टी आहेत त्या बघा. सळसळत्या पानासारखं हसायला शिकवतं. मुळावं म्हणजे कठीण परिस्थितीत खंबीर राहावं, एकनिष्ठ राहावं. मुरावं म्हणजे एखाद्या क्षेत्रात सक्षम व्हावं, कौशल्य प्राप्त करावं. आणि रोजचं चिंतन करावं म्हणजे आत्मपरीक्षण करावं. खरोखरच या झाडाच्या पर्यायाने निसर्गाच्या सानिध्यात राहून ताजे प्रफुल्लित, आनंदी वृत्तीने जीवन जगावं. सहनशीलता, दातृत्व, सहकार्य, परिस्थितीला तोंड देण्याची वृत्ती, सकारात्मकता इत्यादी गुणांचा, मूल्यांचा, जीवन कौशल्यांचा संदेश देणारी ही कविता आहे. अतिशय आशयघन आणि संवेदनशील, आपल्या जीवनावर परिणाम करणारी अशी या कवीची ही कविता खरोखरच आपल्याला खूप काही शिकवून जाते. ही आपलं जीवन समृद्ध करणारी कविता आहे. आज 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. त्यांच्या स्मृतीस माझं अभिवादन. आंबेडकरांचं व्यक्तिमत्व सुद्धा या झाडाप्रमाणे, एखाद्या वटवृक्षाप्रमाणे बहिष्कृत समाजाला सावली देणारं ठरलं आहे. झाडाप्रमाणेच सगळे गुण त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वात आपल्याला दिसून येतात. मुलांना ही कविता शिकल्यानंतर असे वटवृक्षाप्रमाणे समाजासाठी जीवन जगणारे महामानव जे आहेत, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले असतील, महर्षी धोंडो केशव कर्वे असतील, बाबा आमटे असतील, अशी अनेक उदाहरणं देऊन आपण या महामानवांचा संदर्भही इथे देऊ शकतो. माझ्या परीने मी कविता समजावण्याचा प्रयत्न केला आहे. आता ही कविता या प्रश्नांकडे वळण्याआधी या कवितेतील काही भाषिक वैशिष्ट्य किंवा सौंदर्य स्थळ जर बघायची म्हटलं तर ही कविता मुक्त छंदातली आहे. अतिशय संवेदनशील मनाने झाडाशी भावनिक बंध निर्माण केले आहेत. इथे कवितेत शांत व करुण रसाचा प्रत्यय येतो. ध्यानस्थ ऋषी, नवी नवरी यासारख्या उपमा वापरलेल्या आहेत. झाडाच्या प्रतीकातून आनंदी जीवन कसं जगावं असा संदेश कवीने दिलेला आहे. कवितेची भाषा चित्रदर्शी आणि संवादात्मक आहे. अशी भाषिक वैशिष्ट्ये आपण सांगू शकतो. आता आपण थोडा प्रश्नांचा आढावा घेऊयात. या कवितेतले जे प्रश्न आहेत, पुस्तकातल्या आकलन कृती तर आहेच आहेत. कवीने झाडाला दिलेल्या उपमा, इथे नवी नवरी आणि ध्यानस्थ ऋषी ह्या 2 उपमा आहेत. या कवितेतल्या ज्या स्वाध्यायातल्या ज्या कृती आहेत त्याच्या व्यतिरिक्त काही कृती मी इथे दिलेल्या आहेत. दिलेल्या शब्दांसाठी कवितेत आलेले समानार्थी शब्द, प्रवासीसाठी आलेला मुसाफिर, तजेलदार, टवटवीत किंवा का ते लिहा. झाड बाहू सरसावते मुसाफिरांना कवेत घेण्यासाठी. किंवा तुमच्या स्वाध्यायात सुद्धा चौकटी पूर्ण करा अशा ज्या कृती आहेत त्या सुद्धा आपण सोडवू शकतो. त्या सोप्या आहेत. कवीने झाडाला दिलेली उपमा ध्यानस्थ ऋषी,
पानझडीनंतर नवे वस्त्र धारण करणारे झाड म्हणजे नवीन नवरी. कवीच्या मते उत्साही आयुष्य म्हणजे फुलासारखं टवटवीत. अलगद उतरणारे दवाचे थेंब असते. फुटते शरीरभर पालवी, याचा अर्थ उत्साह येतो, चैतन्य येतो. किंवा झाडाकडे टक लावून पाहिल्यानंतरच्या गोष्टी. शरीरभर हिरवा रंग विरघळतो, रक्त हिरवेगार होते, आयुष्य खुडलेल्या फुलासारखं टवटवीत होतं. इथे एका वाक्यात उत्तरे लिहा अशी कृती आहे. झाडाच्या जीवनाचं गाणं कशात दडलेलं असतं? तर पक्ष्यांच्या मंजूळ नादात झाडाच्या जीवनाचं गाणं दडलेलं असतं. झाडाच्या मुळावर घाव घातल्यावर त्याची प्रतिक्रिया काय? तर ते मुकाट सहन करतं, कुठलीच ते प्रतिक्रिया देत नाही. पुढे प्रश्न आहे बघा, पानझडीनंतर हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा. इथे आपल्याला ओळीतच उत्तर मिळतंय त्याचं. झाड नवीन वस्त्र केव्हा धारण करते? पानझडीनंतर. आता खालील ओळींचा तुम्हाला कळालेला सरळ अर्थ लिहायचा आहे. हसावं कसं? सळसळत्या पानासारखं. वाऱ्याबरोबर पानं सळसळतात, जणू काही ते झाड हसत आहे असा भास होतो. आपणही असं अंतरंग मोकळं करून कुठल्याही प्रसंगात खळखळून हसावं, मनमुराद हसावं, आपला चेहरा हसतमुख असावा. आयुष्यात कितीही संकट निराशा आली, झाडाच्याही आयुष्यात वादळ वारा ऊन पाऊस पानझड पानगळ हे सगळं येतच की, पण तरीही झाड सळसळत असतं वाऱ्याबरोबर, जणू काही ते हसत असतं. तसंच आपण सुद्धा या सगळ्या निराशा बाजूला ठेवून झाडाप्रमाणेच हसावं, सळसळत्या पानासारखं. किंवा जगावं कसं? तर हिरवगार झाडासारखं. आता झाडांचे बरेचसे गुण मुलांनो आपण या कवितेत पाहिलेले आहेत, की झाडालाही अडचणी येतात तरी झाड अडचणींवर मात करतं. कठीण प्रसंगात घट्ट पाय रोवून उभं राहतं. निराशा पानगळ झटकून मरगळ झटकून पुन्हा झाड नवीन वस्त्र धारण करतं. झाड इतरांच्या आनंदात आपला आनंद मानतं, परोपकार करतं, सहकार्य करतं. दातृत्व त्याचा गुण आहे, तो इतरांना न मागता अनेक गोष्टी देतं. किंवा झाड मुकाट्याने कुऱ्हाडीचे घाव सहन करतं आणि त्या सहनशीलतेतून सोशिकतेतून ते कागदाची निर्मिती करतं आणि पर्यायाने त्या कागदावर म्हणजेच शाईची अक्षरं, वहीवर शाईची अक्षरं, म्हणजे जणू काही झाड त्याचे दवबिंदू त्याचे अश्रू आहेत, पण इथे तो तरीही तो निर्मिती करतो. अशा प्रकारे आपलं जीवनही या झाडांच्या सगळ्या गुणांचं वर्णन करून हिरवगार झाडासारखं आनंदी उत्साही. हिरवगार याचा अर्थ हिरवं, मी तुम्हाला आधीच सांगितलं मुलांना की हिरवा रंग हा उत्साहाचं चैतन्याचं प्रतीक आहे. तसं आपलं जीवनही हिरव्या झाडासारखं करावं. आता इथे रसग्रहणाचा प्रश्न आपला नाहीये हे तुम्हाला सर्वांना माहित आहे. आणि झाडाच्या पानावरून वहीच्या पानावर अलगद उतरतात दवांचे टपोरे थेंब, याचा अर्थ आपण पाहिलेला आहे. आता यातील उपयोजित कृती या कवितेच्या आधाराने ज्या येतील, या कवितेच्या आधाराने येतील उपयोजित लेखनासाठीच्या कृती, त्यामध्ये बघा निबंध लेखनात येऊ शकतं मनोगत, आत्मवृत्त, झाडाचं मनोगत. किंवा वैचारिक निबंधात आता इथे जो आहे प्रश्न झाडाचे मानवी जीवनातील स्थान, यामध्ये तुम्ही झाडाचे हा जो प्रश्न आहे तुमच्या पाठ्यपुस्तकात याविषयी तुमचे विचार लिहा. तो तुम्हाला निबंधाच्या रूपाने सुद्धा येऊ शकतो. झाडाचे बाह्य उपयोग सगळे तुम्ही लिहालच. आणि या कवितेच्या आधाराने झाड आपल्या अंतरंगावर कसा परिणाम करतं, आपल्या जीवनात झाडाकडून दातृत्व, परोपकार, सहकार्य, सहनशीलता, घट्ट पाय परिस्थितीला न डगमगता घट्ट पाय रोवून उभं राहणे, हे गुण कसे घ्यावेत, दुसऱ्याच्या जीवनात आनंद आपल्या जीवनात कसा आणावा, झाड काय काय शिकवतं, मुळावं मुरावं, चिंतन कसं झाडासारखं करावं, ह्या सगळ्या गुणांचं वर्णन तुम्ही या निबंधात लिहू शकता. कवितेतल्या ओळींचा वापरही तुम्ही निबंध आकर्षक करण्यासाठी करू शकता. किंवा प्रसंग लेखनासाठी येईल, शाळेत झालेल्या वृक्षारोपण कार्यक्रमाचे वर्णन लिहा. यात सुद्धा प्रमुख पाहुण्यांनी भाषणात झाडाचं महत्व किंवा तुमच्या कवितेचा संदर्भ देऊन तुम्ही झाडाचं महत्व कसं पटलं याविषयीची काही वाक्य लिहू शकता. किंवा कथा लेखन सुद्धा तुम्हाला उपयोजित लेखनामध्ये येऊ करू शकता तुम्ही. की एक अशी मी काही मुद्दे दिलेले आहेत तिथे, की झाडाच्या सानिध्यात मुलं रोज खेळतात, झाडांशी जवळीक तयार होते, नातं होतं, आणि मग त्या जागेवर बांधकाम सुरू होणार असतं, झाडं तोडण्याची तयारी होते. मुलांना हे कळल्यानंतर
मुलांना दुःख होतं आणि आपल्या मित्रांना आपण जपलं पाहिजे म्हणून ते झाडांना कवटाळून बसतात आणि मुलांच्या हट्टापुढे सगळ्यांची माघार होते, माघार घ्यावी लागते. अशा प्रकारचं कथालेखन सुद्धा तुम्ही करू शकता. आता प्रश्न 2A यामध्ये बघा, प्रश्नाचे जे प्रकार आहेत ते कृती ज्या आहेत, कवितेचे कवी जॉर्ज लोपिस, कवितेचा विषय झाडाचे विविध गुण अंगी बाणवावेत व झाडासारखे उत्साही आनंदी जीवन जगावे, हा कवितेचा विषय आहे. कविता आवडण्याची किंवा न आवडण्याची कारणे, इथे 2 तरी कारणे, 2 किंवा 2 पेक्षा जास्त कारणे लिहिणं अपेक्षित आहे. तर इथे आता आवडण्याची, कारण तुम्ही अगदी हे करू शकता, झाडा नाव आवडलं आहे किंवा कवितेची जी छपाई आहे ती पानावरच आहे, किंवा झाड आमचं मित्र आहे, झाडाचे गुण काय काय आहेत ते दिलेले आहेत, कोणता गुण तुम्हाला कुठल्या कवितेच्या ओळी आवडल्या, त्यातनं काय आवडलं, हे सगळे गुण सुद्धा तुम्ही लिहू शकता. किंवा यातल्या कवितेच्या ओळींचा काही अर्थ तो आम्हाला खूप आवडला, भावला, असंही म्हणू शकता. न आवडण्याची कारणे, खरं तर इतकी सुंदर आशय समृद्ध आपल्याला मार्गदर्शन करणारी, जीवन कसं जगावं असे सांगणारी कविता आहे, पण तरीही कुणाकुणाला आवडत नाही. हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. कुणाला कविता बारीक अक्षरात लिहिली आहे म्हणून आवडणार नाही, किंवा कविता खूप मोठी आहे म्हणून आवडणार नाही, कुणाला उपदेश केलेलं सांगितलेलं काही आवडत नाही. आता ही कारणं आहेत, पण ही कविता आवडण्यासारखीच आहे. ती कारणं ही तुम्ही लिहू शकता. मुक्तछंद तुम्हाला आवडत असेल, छान ओळी आहेत, वाक्य लिहिलेली आहेत, उगीच यमक जुळवायचा प्रयत्न नाही असंही होऊ शकतं, अशी सुद्धा मुक्तछंदातली कविता आपल्याला आवडू शकते. दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ लिहा. आता प्रत्येक ओळीचं विश्लेषण मी केलेलंच आहे, पण एक गोष्ट लक्षात घ्या मुलांनो, की ओळींचा अर्थ लिहिताना संदर्भ किंवा प्रस्तावना, आधीच्याही शिक्षकांनी तुम्हाला सांगितलं आहे, कवितेचं नाव, कवीचं नाव आणि कवितेचा विषय किंवा काय आहे कवितेत, हे एक वाक्य, 1-2 वाक्य तरी आधी लिहिणं अपेक्षित आहे असं म्हणण्यापेक्षा लिहावं तुम्ही, म्हणजे तो प्रश्न चांगला होतो, परिपूर्ण होतो असं आहे. आणि त्या ओळींचा सरळ अर्थ तुम्हाला इथे लिहायचा आहे. तुम्हाला यातले शब्दार्थ मी आता सगळे दिलेलेच आहेत. 4 शब्द दिलेले असतात, ते अर्थ लिहा. अर्धा मार्काला 1-1 शब्द असतो, असा 2 गुणांचा हा प्रश्न आहे. तर दिलेल्या शब्दांचे अर्थ लिहा, असंही येऊ शकतं. अशा प्रकारे आपण ह्या कवितेला इथे पूर्णविराम घेऊया. माझ्या परीने मी शिकवण्याचा प्रयत्न केला आहे. पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानते. धन्यवाद. सुषमा तगारे मॅडमनी आपल्याला हिरवगार झाडासारखं या कवितेचं मार्गदर्शन केलं. आणि मॅडम, हे मार्गदर्शन नव्हतंच, तुम्ही आम्हाला खूप लांब अशी सैर करवून आणलं. सामाजिक, आध्यात्मिक वेगवेगळे पैलू, तुम्ही वेगवेगळ्या पैलू घेऊन तुम्ही मार्गदर्शन केलं आणि या कवितेकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन आमच्या समोर ठेवला. तो निश्चितच आम्ही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवू. आणि मॅडमचे भाषेवरचे प्रभुत्व आणि कवितेचे भाव सौंदर्य सांगताना सामाजिक जाणीवेला असलेली आध्यात्मिक साथ एक वेगळाच आयाम देऊन गेली. किंबहुना मॅडमने झाडांच्या माध्यमातून जीवन कौशल्य अधोरेखित करताना मानवी मनाचे चिंतन करायला लावणारा एक नवा नेत्र दिला आम्हाला. कवीने वर्णन केलेला झाडातील तपस्वीपणा, स्वत्वाची जाणीव सुषमा मॅडमनी अतिशय साध्या सरळ पद्धतीने अतिशय सुंदररित्या मांडली आणि खरोखर झाडाकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन दिला. सुखाची ओंजळ भरताना ध्यानी ठेव एक, सुखाची ओंजळ भरताना ध्यानी ठेव एक, श्वासामध्ये साठवून सुगंध, श्वासामध्ये साठवून सुगंध, मैत्र निसर्गाशी ठेव. श्वासामध्ये साठवून सुगंध, मैत्र निसर्गाशी ठेव, असाच संदेश जणू काही मॅडमच्या स्पष्टीकरणातनं पदोपदी आम्हाला जाणवला. मॅडम, आपले खूप खूप आभार.